नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही सविस्तर घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात। सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरत आहेत। विलीनीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते दावे प्रतिदावे करत आहेत। पण हे विलीनीकरण खरंच होऊ शकतं का, अशी ही शंका निर्माण होते। विलीनीकरण झालं तर कसं होईल आणि नाही होणार तर त्यामध्ये काय अडथळे आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मार्गात दोन्ही राष्ट्रवादींमधील नेते हेच सगळ्यात मोठी अडचण आहे। त्यातही अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे सत्तेची पदं असल्याने त्यांना सत्तेतील वाटा हा शरद पवारांच्या नेत्यांना द्यायचा नाहीये, अशी चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनाही अजित पवारांचं नेतृत्व मान्य असलं तरी त्यांच्या अंतर्गत नेत्यांचं नेतृत्व मान्य नव्हतं। सरकारमधल्या आणि पक्ष संघटनेतल्या पदांची वाटणी करणं ही सुद्धा एक मोठी अडचण होती। दोन पक्ष झाल्याने दोन्ही बाजूला चौथ्या फळीतले जे नेते अचानक दुसऱ्या फळीत येऊन बसले त्यांना पुन्हा चौथ्या फळीत जाणं मान्य नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे सरकारमध्ये जाणं होतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काही मंत्रीपद, काही महामंडळ, काही परिषद आमदारकी मिळाव्यात अशी इच्छा होती। त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिलं जाणार होतं। भाजपा आणि शिवसेनेबरोबर सत्तेत गेल्यावर जिथे मित्रपक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी पक्षवाढीकरता कुरबुरी वाढणार होत्या। त्यामुळे विलीनीकरणावर तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे। तर आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि बारामतीहून आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव दोघेही आपल्या सोबत आहेत। त्याआधी मी प्रणालीकडे जाते। प्रणाली, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत। राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी आपण बघतोय, दावे प्रतिदावे ऐकतोय, काय सांगशील? अगदी अजित पवारांचं निधन ज्या दिवशी झालं त्या दिवशी संध्याकाळपासून विलीनीकरणाच्या बातम्या ज्या आहेत त्या जोर धरू लागल्या। दोन्हीकडचे दावे वेगवेगळे आहेत, एकदम परस्पर विरोधी आहे। एकीकडे शरद पवार पक्षाचे सगळे नेते हे सांगतात की विलीनीकरणाच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या, त्याचे पुरावे त्यांच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला जातोय। सगळेच नेते हे सातत्याने सांगतायत की अजित पवारांनी विलीनीकरणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बैठका घेतलेल्या होत्या। तर दुसरीकडे आपण बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जी लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अशा कुठल्याही बैठका झालेल्या नव्हत्या आणि विलीनीकरणाच्या संदर्भात या बैठका झाल्या नव्हत्या। या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावर लढावं, त्यामुळे आपल्याला फायदा होईल, या संदर्भात झालेल्या बैठका आहेत त्या विलीनीकरणाच्या झालेल्या बैठका नाही। असे दोन्ही एकदम परस्पर विरोधी दावे अगदी त्या दिवसापासून होत आहेत। परंतु जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार काही बैठका या अजित पवारांनी विलीनीकरणाच्या संदर्भात घेतलेल्या होत्या आणि म्हणजे अजित पवारांची दुर्घटना घडण्याच्या पूर्वी सुद्धा पत्रकारांना, राजकीय क्षेत्रातल्या अनेक लोकांना या बाबी अगदी माहिती होत्या की अशा काही बैठका होत आहेत। आणि या बैठकांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता तर अजित पवार हे सकारात्मक होते, परंतु अजित पवारांच्या पक्षातले बरेचसे नेते होते जे या विलीनीकरणाच्या विरोधात होते। ते विलीनीकरणाच्या विरोधात का होते? कारण आता त्यांचा सत्तेतला वाटा हा आणखी कोणाला तरी दिला जाणार होता, त्यात आणखी कोणीतरी भागीदार होणार होतं, ते त्यांना नको होतं। आता जर आपण बघितलं तर अजित पवारांच्या पक्षामध्ये काही पदं, काही खासदारकी, आमदारकी अशी 2-2, 3-3 पदं एकाच व्यक्तींकडे आहेत, काहीच कुटुंबांकडे आहेत। त्यामुळं त्याचा फटका यांना बसणार असता। जेव्हा दोन पक्ष एकत्रित होतील तेव्हा नेते मंडळी सुद्धा संख्या वाढेल, प्रत्येकाला वाटेल की आपल्याला काहीतरी स्थान मिळावं, मग ते महामंडळांमध्ये असो, विधान परिषदेच्या आमदारकींमध्ये असो, मंत्रिमंडळामध्ये असो, आपल्याला या जागा मिळाव्या हे शरद पवार पक्षातल्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे। परंतु तेच अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना नको होतं। आणखी एक दुसरी महत्वाची अडचण अशी होती की शरद पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी थेट अजित पवारांवर सुद्धा टीका केलेली होती। त्या नेत्यांची एक मोठी अडचण होणार होती, परंतु अजित पवारांनी मोठं मन दाखवून त्या लोकांना सुद्धा माफ करून आपल्या पक्षामध्ये, म्हणजे हा जो नवीन पक्ष, नवीन म्हणता येणार नाही, नाव जुनं पण नेतृत्व मात्र नवीन अजित पवारांचं मान्य करून तयार होणारा जो नवीन एकसंघ पक्ष होता त्याच्यात अजित पवारांनी
मनाचा मोठेपणा दाखवत या सगळ्यांना माफ करण्याची भूमिका सुद्धा घेतल्याचं कळत आहे. आणि बरं. म्हणूनच 22 डिसेंबरला एक महत्वपूर्ण बैठक झाली होती. हं. या बैठकीमध्ये ज्यांना विलिनीकरणाचा त्रास आहे अशा सगळ्या लोकांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं. हं, हं, हं. जितेंद्र आव्हाडांसारख्या लोकांना सुद्धा तिथे बोलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बरं. ज्यांनी आपण बघितलं की जेव्हा दोन पक्ष वेगवेगळे झाले तेव्हा अजित नक्की. पवारांवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका केलेली होती. तर यांना सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका अजित पवारांची होती अशी सूत्रांची माहिती आहे. नक्की. प्रणाली, अशाच सोबत राहा. जितेंद्र यांच्याशी सुद्धा बोलूया. जितेंद्र, सगळा स्थानिक राजकारण, स्थानिक परिस्थिती आपण सगळी जवळून अनुभवत आहात गेली इतकी वर्ष. विलिनीकरणाच्या मुद्द्याला घेऊन अजित पवार हयात असताना आणि आता ते हयात नाहीत तेव्हा काय नेमकं घडतंय? सुवर्ण, आपण बघितलंय की या विलिनीकरणाचा मुद्दा साधारणतः 2 ते 3 महिन्यापासून होता, परंतु हा चर्चेत कधी आला ज्या वेळेस नगर परिषदा आणि नंतर जी महानगरपालिकेला जे त्यांना धक्का बसला, एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून इथून पुढच्या निवडणुका आपण एकत्र येऊनच लढल्या पाहिजेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की 17 तारखेला सकाळी 8 वाजता अजित पवार हे गोविंद बागेमध्ये आले आणि त्या ठिकाणी अजित पवार यांच्याबरोबर स्वतः शरद पवार, खासदार अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील, शशिकांत शिंदे असतील, यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली. आणि या चर्चेनंतर असं ठरलं की येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या आपण घड्याळच्या चिन्हावर लढूया आणि 12 तारखेला आपण या संदर्भात विलिनीकरण संदर्भात मोठा ते निर्णय घेणार होते. यामध्ये आपल्याला सूत्रांकडून कळलेलं आहे की केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मोठं मंत्रिपद दिलं जाणार होतं. का तर शरद पवार गटाकडे 6 खासदारांची संख्या आहे आणि राज्यामध्ये शरद पवार गटाच्या वतीने रोहित पवार यांना मंत्रिपद दिलं जाणार होतं. अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणं होतं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती. हे सर्व ठरलं होतं आणि अचानक आपण पाहिलं की 28 तारखेला विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार गेले आणि गेल्यानंतर एवढी तातडीने घाई का केली तर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना भीती होती की जर शरद पवार यांच्याकडे गेलो तर सर्व आपल्याबरोबरचे जे आमदार आहेत हे सर्व शरद पवार गटाचे मान्य करतील, त्यांच्याकडे जातील आणि म्हणून ही भीती त्यांना होती आणि म्हणून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी अस्थि विसर्जन झाल्यानंतर शपथविधीचा त्यांनी निर्णय घेतला. आपण बघितलं की शपथविधीचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी हे जी काही विलिनीकरणाचे व्हिडिओ आहेत ते समोर आणलेत. त्यामुळे आता ही बाकीचे जे आपण नेते मंडळींनी जी यू टर्न घेतलेला आहे हा यू टर्न कशासाठी घेतला हे आता थोड्याच दिवसात आपल्याला समोर येईल की कारण एकंदरीत ज्या काही गोष्टी घडामोडी इथून पुढे घडणार आहेत या पुढच्या जी काही निर्णय आहेत ते शरद पवारच घेणार आहेत. नक्की. धन्यवाद प्रणाली आपले देखील आणि धन्यवाद जितेंद्र आपले देखील. या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं नेमकं काय काय घडत आलेलं आहे आणि घडतंय याच्याविषयी स्पष्टता दिल्याबद्दल.